किती 3? शॉर्ट टेल, लॉंग टेल आणि सीजनल. कीवर्डचे किती 3 टाइप्स असतात. म्हणून मी ते सीझनचं एक्झाम्पल का सांगितलं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीझनल. मग आपण जर गुगल ॲड रन करतोय तर आपल्याला फक्त लॉंग टेल कीवर्डच घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रॉपर इन्फॉर्मेशन. मला आता कोर्स लावायचा आहे कोणता, झुंबाचा. झुंबा असतो का झुंबा असतो? मग मी गुगल वरती काय सर्च करेन, हा झुंबा. काही लोक नियर मी सर्च करतील आणि पुणे सर्च करतील. काही लोक ज्यांना जे सर्च करायचे ते सर्च. आला का मग इथं क्लास? इन पुणे सर्च केल्यामुळे इथं पहिल्यांदा लोकल एसईओ आला, नंतर इथं बाकीचे एसईओचे रिझल्ट आले. बरोबर आहे. अजून तुम्हाला काय करायचं आहे, फ्लॅट घ्यायचा आहे. तुम्ही गुगल लोकल एसईओ म्हणजे लोकल एसईओ म्हणजे फक्त जवळच्या एरियामध्येच. लोकल म्हणजे काय? आता हे काय म्हणतात गुगल मॅप्स, हा मॅप्स मग त्यांनी ऍड केलेलं असतंय म्हणून म्हणजे त्याला लोकल ऍड लोकल एसईओ म्हणजे काय? सर्च लोकल म्हणजे जवळच्या एरियातला. तुम्हाला जर दिल्लीला जायचंय तर तुम्ही लोकलने जाणार का एक्सप्रेसने जाणार? एक्सप्रेसने. तुम्हाला जायचंय पिंपरीला, पिंपरीला एक्सप्रेस थांबते का? मग लोकल कुठपर्यंत जाते? लोणावळ्यापर्यंत. मग पुण्यापासून लोणावळ्याचा डिस्टन्स किती किलोमीटर आहे? 20 ते 30 किलोमीटरचा. मग तुमचं लोकल एसईओ हे फक्त 30 किलोमीटर पर्यंतच वर्क करतात. मग तुम्ही जर गुगलवरती असा कीवर्ड टाकला, डेटा सायन्स कोर्सेस नियर बाय मी, किंवा स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे. इन पुणे म्हणल्यानंतर पुणेच्या आतमध्ये जेवढे बिझनेस येते, तुम्ही डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे टाकलं तर हैदराबादचं दिसेल का? नाही दिसणार, नाही दिसणार. म्हणजे नियर बाय मी किंवा इन पुणे एका पर्टिक्युलर सिटीचं नाव टाकलं तर लोकल एसईओ दिसतं. आपण जिथून सर्च केलंय तेवढ्या एरियातून की तेवढे आपल्या एरिया, त्याला आपली लोकेशन माहिती असते. मग गुगल कशाला? गुगल मॅप कसं कोणाचा आहे? गुगलला सगळं माहिती आहे तुम्ही कोणत्या लोकेशन वापरता. तुम्ही पिंपरीवरून सर्च केलं तर पिंपरीच्या जवळच येणार. तुम्ही हडपसरवरून केलं तर हडपसरच्या जवळ. तुम्ही जर टाकलं बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे इथून तर तुम्हाला एनएमडी दिसेल, पण तुम्ही पिंपरीवरून टाकलं तर दुसरं दिसणार. समजलं? इथे स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे टाकलं. हा तुमचा काय क्वेश्चन आहे? माझा क्वेश्चन असेल तर आपण लोकेशन आपण ऑफ ठेवलं आणि सर्च केलं तर, पण तरी पण कॅची डेटा असतो. मग तुम्ही लोकेशन ऑन ऑफ ठेवलं खूप दिवस आणि गुगलला चकमा दिलं तर मग ते पण चकमतात. समजलं ना? हे स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे इथं जर सर्च केलं तर पहिल्यांदा काय येत आहे, लोकल एसईओ. पण हे तर जर पुण्याचं नाव काढलं तर खूप कमी प्रॉबॅबिलिटी की तुम्हाला आलं का लोकल एसईओ पहिल्यांदा आलं, पण खाली आलं. मी जर आता 2 BHK फ्लॅट्स टाकला, आता काय लोकल एसईओ येईल का? काय आलं? तर हे झाले कीवर्ड. तुम्ही काय कीवर्ड सर्च करताय त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कोणती ऍड दिसणार आहे. मग तुम्हाला सांगा, आपल्याला गुगल ऍड शिकायचं आहे तर गुगलच्या प्लॅटफॉर्मवरती जी ऍड दिसते त्याला बोलतात गुगल ऍड. काय बोलतात? गुगल ऍड. गुगलच्या प्लॅटफॉर्मवरती जी ऍड दिसते त्याला काय बोलतात? गुगल ऍड्स बोलतात. मग गुगल ऍडचं टाइप्स तुम्हाला सांगितले होते. मी इथे सर्च करतोय, काय सर्च केलं आता? नेकलेस. काय दिसतंय? स्पॉन्सर रिझल्ट दिसतंय. ही कोणती ऍड आहे? सर्च ऍड आहे. कोणती ऍड आहे? मी स्वतः ते मी इथं असं आलो मनाने दिसलंय का? मी स्वतः सर्च केलंय. मला नेकलेसच का दिसला? कारण मी गुगल वरती नेकलेस सर्च केलंय. पण नेकलेस हा गोल्डचा आहे, सिल्वरचा आहे का ब्राऊन ब्रोजचा आहे का अंतनी दुवेल्लीवेरा सालाजारचा आहे? हा, अँटिक पण असू शकतो. अँटिक नाही, हा कीवर्ड शॉर्ट आहे. म्हणजे तो काय पण लोखंडाचा पण असू शकतो, कुत्र्याचा पण नेकलेस असू शकतो. आता मी इथं काय करतो, नेकलेस फॉर माय डॉग येऊ शकतो का? कुत्र्यांना पण नेकलेस असतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. नाही म्हणता फक्त नेकलेस मुलीच घालते. चांगला दिसतोय का?
नाही तर म्हणते सर का नेकलेस 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 करतात. कुत्र्यावरती जीव आहे, बाकी काय नाही. आता मला नेकलेस फॉर माय डॉग टाकल्यानंतर अमेझॉन पण येते का? आता परत आपण अमेझॉन वरती गेलो, मग तुमचं प्रॉडक्ट आहे, इथं लोक कोण हे करतं, प्रॉडक्ट कोणाचे असतात? लोकांचे. आणि विकत कोण घेतं? लोक. आता माझ्या डोळ्याला जेवढे दिसतील तेवढेच मी परचेस करणार किंवा ते चेक करून पाहणार. बरोबर आहे. मी गुगल वरती काय सर्च केलं होतं? नेकलेस फॉर डॉग. आणि नंतर मला काय आलं? मी डायरेक्ट Amazon.com ची लिंक वरती क्लिक केलं. मला इथं टाईप टाकायला तरी आलं का? ऑटोमॅटिकली सर्च होतं. समजलं का? ऑटोमॅटिकली सर्च होतं. आता जर तुमचं बाकीचे पण असतील, पण हे एवढ्या खाली जर कोण जातं का? त्याच्यामुळे SEO कोणाकोणाचा केला जातो? Amazonचा पण केला जातो, फ्लिपकार्टचा पण केला जातो आणि आपले स्वतःच्या वेबसाईटचा पण केला जातो, मंत्राचा पण केला जातो. प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला काय करावं लागतं? SEO. त्याला ऍप प्रमोशन म्हणतात का? आता हे समजा Amazonचं वर आलं. ऍप प्रमोशन नाही केलं, ऍप नाही, वेबसाईट आहे. वेबसाईटला प्रमोट केली त्याने. आपण काय टाकलं होतं? एक एक्झाम्पल टाकलं होतं इथं बघा. मी फक्त नेकलेस टाकला, ठीक आहे. आता हे स्पॉन्सर्ड प्रॉडक्ट दिसतंय, तर ही ऍड कोणती आहे? तू सांग नेहा. इथं स्पॉन्सर दिसतंय म्हणजे हे ऍड आहे. पण आपल्याला 5 टाईप असतात ऍडचे गुगल ऍड मध्ये. पहिला टाईप काय? सर्च ऍड. दुसरा काय? डिस्प्ले ऍड. तिसरं काय? ऍप प्रमोशन. चौथं काय? व्हिडिओ ऍड. पाचवं काय? शॉपिंग ऍड. मग सर्च ऍड कुठे दिसतात? आपण कीवर्ड सर्च केलाय म्हणून. मग ह्याच्यातली सर्च ऍड आहे काही? नाही. का नाहीये सर्च ऍड? सर्च ऍड मध्ये इमेज दिसत नाही. हे ते कोणते येतं? डिस्प्ले. डिस्प्ले कुठं दिसते सांग बरं? डिस्प्ले असाय पाहिजे ना. सर्च डिस्प्ले कुठं दिसते? डिस्प्ले ऍड कुठं दिसते? एकतर युट्यूब वरती दिसेल, एकतर वेबसाईट वरती दिसेल, किंवा जिथं डिस्प्ले असेल तिथे दिसेल. मग इथं डिस्प्ले का? नाही. हे डायरेक्ट सर्च इंजिन ओपन केलंय. हा, तर रेट वगैरे लिहून आलं आणि इमेजच्या फॉर्मॅट मध्ये असेल तर ह्याला बोलायचं शॉपिंग ऍड. आता इथं तनिष्काची दिसते, तर हे SEOच आहे. इथं स्पॉन्सर लिहिलेलं आहे कुठं? मग कसं वरती लिहून आलं होतं? ही शॉपिंग ऍड आहे, ही SEO आहे. गुगल ऍड आहे का यांची? गुगल ऍड रनच नाही. डायरेक्ट दुसरं एक्झाम्पल सांगितलं, टू बी. आता इथं स्पॉन्सर्ड VTP ब्लॉग्स हा एक रिझल्ट आहे. हा कशाचा आहे? गुगल ऍडचा आहे. पण कोणती ऍड आहे म्हणजे ती? लय नको विचार करू. सर्च ऍड. तू सांग नेहा, कसं ओळखलं तुम्ही सर्च ऍड आहे? आपण सर्च केलंय. मग सर्च करून तर आपल्याला शॉपिंग ऍड पण दे. हा, तुमचं काय मध्ये स्पॉन्सर ऍड आहे? नाही, स्पॉन्सर आहे. हा, स्पॉन्सर आहे म्हणून कोणती ऍड आहे ती? सर्च ऍड आहे पण स्पॉन्सर आहे. पण ऍड आहे ती. ह्याच्यामध्ये पण दिसतं, इंस्टाग्राम वरती पण स्पॉन्सर दिसतं. मग ती असते का गुगल ऍड? ही स्पॉन्सर्ड ऍड आहे म्हणून ही गुगल ऍड आहे. आणि ही कोणती ऍड आहे? गुगल ऍड मध्ये 5 टाईप पडतात, तर ही सर्च ऍड. का सर्च ऍड आहे? तर ही तर वेबसाईट रँकिंग आहे आणि ह्याच्या खाली हेडलाईन पण आहे. एका गुगल ऍड मध्ये गुगल ऍड रन करण्यासाठी काय काय लागतं? आपल्याला हेडलाईन लागतात आणि मेटा डिस्क्रिप्शन आणि डिस्क्रिप्शन लागतात. दिसते का हे? नंतर हे पण सर्च ऍड आहे. मग हे काय आहे? ह्याला बोलतात हेडलाईन. किती हेडलाईन टाकल्यात? 2. नंतर इथं काय टाकलंय? डिस्क्रिप्शन. आणि खाली काय टाकलंय? कॉल आउट एक्सटेन्शन. हे काय आहे? हेडलाईन. पहिले हेडलाईन, दुसरे हेडलाईन, तिसरे हेडलाईन. किती हेडलाईन आहेत? 3. हे काय टाकलंय? डिस्क्रिप्शन. खाली काय टाकलंय? कॉल एक्सटेन्शन. हे काय आहे? पहिलं हेडलाईन म्हणजे एकच हेडलाईन आहे. का? कारण ही SEO. SEO मध्ये आणि गुगल ऍड मध्ये काय डिफरन्स आहे? गुगल ऍड आणि SEO सेमच आहे. दोन्हीकडे पण वेबसाईटच रँकिंग करतात. पण इथं पैसे लागत नाहीत SEO मध्ये. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असतं. आणि सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये आपल्याला गुगलला ते 1 नंबरला दाखवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. समजलं?
दोघांमध्ये काय फरक आहे? हे आणि हे काय फरक आहे? हे SEO आहे. कसं समजलं हे SEO आहे? कारण ह्याच्यावरती स्पॉन्सर लिहिलेलं आले का? नाही. आले का स्पॉन्सर लिहिलेले इथं? नाही. इथं लिहिलेले का स्पॉन्सर? ऑर्गेनिक एक वेगळा आणि दोघांमध्ये वेबसाईटच आहे. तुम्हाला वेबसाईट नाहीये तर तुम्ही SEO पण नाही करू शकत आणि गुगल ऍड पण नाही रन करू शकत. गुगल ऍड म्हणजे काय? ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. आणि आपल्याला जर आता काय पाहिजे? सर्च ऍड पाहिजे. सर्च ऍड कुठं दिसते? आपण स्वतः सर्च केल्यानंतर. त्यासाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट लागते? तुम्हाला भाजी बनवायची. कशाची बनवायची? शेपू चुक्याची. आणि तुमच्याकडे शेपू नाही, चुका नाही. मग तुम्ही भाजी बनवू शकतात का? बनवू शकते का? तुम्हाला कटिंग करायचे आणि तुम्हाला केसच नाही का? करू शकतात का? तुम्हाला काय करायचंय? लग्न करायचंय, पोरगीच नाही. हा, लग्न करायचंय, पोरगीच नाही. करू शकता का? तुम्ही पोराबरोबर करू शकता. ऑप्शन आहे तिकडं. काय पण करू शकतात लोक. तुम्हाला काय करायचं? म्हणजे सपोज दातच नाही तर आणि तुम्ही कॉलगेट आणून ठेवली तर मग तुम्ही कॉलगेट कुठं लावणार? म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? आता काय काय लोकांचं केक शॉपचं दुकान असतं आणि आणखी सारखी मुलगी जाते म्हणते मी तुमची मार्केटिंग करून देते. मग तो माणूस केकवाला म्हणतो तुम्ही मार्केटिंग करणार म्हणजे नेमकं काय करणार? मग आणखी म्हणणार मी तुमच्या ऍड रन करून देणार. मग तो विचारतो कुठं ऍड रन करणार? मग आणखी शिकलेली असते अर्ध निर्ध, कधी कॉलेजला जा कधी इथं ये. मग ती म्हणते मी तुमचं गुगल ऍड रन करेन, तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग करेल, मी तुमचं सगळंच करून देईन. मग पैसे घेते आणि नंतर ऍड रन करायची वेळ येते. मग काय होतं? मग ते म्हणतो करा गुगल ऍड रन. मग ते काय करते? मग परत विचार करते अरे आता मला गुगल ऍड रन करायचे काय लागतंय? वेबसाईट लागतात. मग काय करणार? परत त्याच्याकडे जाणार, सर तुमची वेबसाईट नाही, मग वेबसाईट बनवावं लागणार. मग अजून पैसे लागतील त्यासाठी. मग तो म्हणे नाही आता तर दिले ना पैसे. नाही आता अजून पैसे लागतात. मग इथं काय होतंय? फ्रॉड होतोय का? त्या माणसाला असं वाटतं अरे मी तर आत्ताच पैसे दिले. मग सांगतानाच तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. सर आता आपण मॅपला टाकतो की बाबा केक शॉप नियर मी, नाही का? आता समजा इथल्या केक शॉप वाल्यानं टाकलं असेल आपली लोकेशन वगैरे सगळं काय असेल ते, तर मग त्याला ही ऍड रन करणं गरजेचं आहे का? की आपोआपच ते येऊन जाणार? आपण समजा बरोबर. आता हे location 2 जवळ क्वेश्चन आहेत. चांगला क्वेश्चन त्याने विचारला. बरोबर. आता काय करायचंय? आता हिला मी काय सांगितलं होतं की केक शॉपवाला आहे. मग तिला असं फक्त म्हणायला पाहिजे होतं तिने की मी तुमचं लोकल SEO क्रिएट करते. जर एखाद्याने गुगलवरती सर्च केलं केक शॉप नियर बाय किंवा काय सांगितलं ड्रायव्हिंग क्लासेस नियर बाय, तर मग आपल्याला पैसे द्यायची गरज पण नाही. मग आपण त्याचं काय करणार? लोकल SEO करणार. मग लोकल SEO म्हणजे नियर बाय मी किंवा इन पुणे जर कोणी सर्च केलं तर तुमचं 1 नंबरला दिसन लोकल SEO करून. लोकल SEO कसं रँक करायचं? तर ते तुमचं व्हायचंय. ते कसं रँकिंग करायचं? बरोबर आहे. पहिल्यांदा तुम्हाला ते अकाउंट क्रिएट करायचंय. लोकल SEO कसं दिसतं? जसं की NMD प्रायव्हेट लिमिटेड टाकल्यानंतर नाही का रिव्ह्यू रेटिंग दिसतं आणि जिओग्राफिक दिसतं, फोटो वगैरे दिसतात. त्याच्यामध्ये ते रँकिंग होण्यासाठी काय लागतं? तुम्हाला क्वालिटीचे फोटो त्याच्यामध्ये अपलोड करावे लागतात. जसं की NMDचं मी त्या दिवशी दाखवलं होतं. हे NMD प्रायव्हेट लिमिटेड आहे. मी NMD प्रायव्हेट लिमिटेड टाकलंय म्हणून डायरेक्ट आलंय. पण लोकांना असं नाही दिसलं पाहिजे. हे बघा हे कॅटलॉग वगैरे सगळं टाकलेलं आहे. दिसतंय? हे डेली अपडेट जर केलं तर रँकिंग होतं. म्हणजे दररोज एक अपडेट टाकायची. कोणती? एखादा फोटो टाकायचा, एखादा रील टाकायची, नंतर एखादं आता सॅटर्डेला सॅटर्डे ऍक्टिव्हिटीज असतील, आपला इव्हेंट आहे, आपली ट्रिप जाणार आहे, तर त्या डेली ऍक्टिव्हिटी जर टाकल्या तर मग ते काय भेटतं? बूस्ट भेटतं त्यांना. ह्याच्यावरती काहीच नाही टाकलं तरी बूस्ट नाही भेटत. मी जर आता इथं टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस किंवा डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, NMDचं नाव येईल का? आता नाही येणार. का नाही येणार?
1 नंबरला रँकिंग कोणच होतंय ह्यांचं, 2 नंबरला कोण होतं हे, 3 नंबरला ह्यांचं होतं. मग NMDचं जर रँकिंग करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, इकडं पार एवढ्या खाली येतंय का? बरोबर आहे ना? मग हे जर वरती आणायचं जर असेल आपल्याला तर काय करावं लागेल आपल्याला, डेली ऍक्टिव्हिटीमध्ये डेली ऍक्टिव्हिटीमध्ये. आणि इथं दुसरं काय आहे, तुमची कॅटेगरी एज्युकेशन सेंटर तर तिथं जर डायरेक्ट डेटा सायन्स इन्स्टिट्यूट टाकलं असतं तर मग अजून डायरेक्ट लवकर आलं असतं. हे लुक गुड पण असलं पाहिजे, रिव्ह्यू पण चांगले पाहिजे, तर आपलं काय होणार आहे, फायदा चांगला होणार. हे तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. पहिलं तर ORM करायचंय, ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट. दुसरं काय करायचंय, क्वालिटी फोटो अपलोड करायचे. तिसरं काय करायचंय, डेली अपडेट करायचे, इव्हेंट क्रिएट करायचं. बस एवढ्या पोस्ट केल्या. डेली तुम्ही 1-2 पोस्ट टाकले, एखादा इव्हेंट क्रिएट केला तर तुमचं काय होणार आहे, तुमचं रँकिंग होतं. पैशाने होत नसते का लोकल इश्यू? पैशाने होत आहे. मग पैशांनी जर रँकिंग करायचं असेल तर गुगल ऍड रन करावं लागतं. आणि गुगल ऍड रन करण्यासाठी लागते तुम्हाला वेबसाईट. हेच रँकिंग होऊ शकतं, हे पण रँकिंग होऊ शकतं. इथं डायरेक्ट स्पॉन्सर लिहून येतं. कुठं? इथं कसं लिहिलंय, IT वेदांतवाल्यांनी ऍड रन केली. बाकीचे हे IT वेदांत 1 नंबरला का दिसतंय, जास्त पैसे त्यांनी पैसे नाही भरले, ह्यांनी लोकल SEO ची ऍड रन केली. म्हणजे ह्याचं नाव काय आहे, लोकल स्टोअर व्हिजिट. हे सगळं पुढे जाऊन बघायचे. मी काय सर्च केले, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. मी जर सर्च केले डेटा सायन्स कोर्सेस, स्पॉन्सर, प्रत्येक कीवर्डला वेगवेगळे स्पॉन्सर लिहिले. डेटा माइट्स वाल्यांनी काय केले, ऍड रन केले. 90% बिझनेस इथून होतो. पण हे लोकांना जमलं पाहिजे. समजलं सगळ्यांना? 2 BHK फ्लॅट्स इन पुणे टाकल्यानंतर इथे दिसते का स्पॉन्सर्ड, 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 इथं खाली यायचं. तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काय शिकायचंय, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सर्च ऍड शिकायची. आणि सर्च ऍड ही कशी दिसते, तर अशी दिसते. मग आपल्याला रिक्वायरमेंट काय लागणार आहे सर्च ऍड बनवण्यासाठी, सर्च ऍड क्रिएट करण्यासाठी? पहिले तर आपल्याला लागणार एक वेबसाईट. मग वेबसाईट ज्याची ऍड रन करायची त्याची वेबसाईट असणं गरजेचं आहे, किंवा त्याच्याकडे एक लँडिंग पेज असणं गरजेचं आहे. नंतर दुसरं काय, हे कीवर्ड असणं गरजेचं आहे. तिसरं काय, हे हेडलाईन असणं गरजेचं आहे. आणि खाली काय असलं पाहिजे, डिस्क्रिप्शन. आता सर्च ऍडचे आपण टाईप पाहिले होते. सर्च ऍडचे 2 टाईप्स असतात. किती टाईप्स असतात सर्च ऍडचे? रिस्पॉन्सिव्ह आणि डायनामिक. रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड म्हणजे काय, रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड म्हणजे काय, आणि डायनामिक म्हणजे काय? डायनामिक म्हणजे काय, ते चेंज होते. काय होते, चेंज होते. सर्च ऍडचे 2 टाईप्स असतात. कोणते 2 टाईप्स असतात? डायनामिक सर्च ऍड आणि रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड. बरोबर. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय, ते रिस्पॉन्स देते. आणि डायनामिक म्हणजे प्रत्येक गोष्टीनुसार चेंज होते. तर ते कसं चेंज होतं ते पण मी तुम्हाला दाखवलं होतं. जर मी गुगलवरती सर्च केलं डेटा सायन्स किंवा डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे, तर इथं डेटा अनालिटिक कोर्सेसच काय येणार, हेडलाईन येणार. पण इथं काय आलंय, डेटा सायंटिस्ट क्लासेस इन पुणे, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे आणि डॉट डॉट. काय झालं, हीच ऍड आली का डेटा सायन्सची? आता मी इथं काय करतो, क्लासेस टाकतो. ती झाली का, डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे, ट्रान्सफॉर्म युअर करिअर. तीच ऍड आहे NMD ची. फक्त काय झालंय, इथं बघा ना, इथं वरती यायला पाहिजे डेटा अनालिटिक क्लासेस. इथं आले का क्लासेस? नाही. पण हे कोणती मग, रिस्पॉन्सिव्ह आहे का डायनामिक आहे? रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड आहे. समजलं का तुम्हाला? मी जर टाकलं डेटा अनालिटिक क्लासेस इन पुणे तर त्याचं डेटा अनालिटिक्स क्लासेसच आलं पाहिजे.
इथं मी टाकलं बेस डेटा NMDच येणार आहे 1 नंबरला. डेटा अनालिटिक क्लासेस हे रिस्पॉन्सिव्ह सर्च ॲड म्हणजे त्याला रिप्लेस केले दुसऱ्या कीवर्डला. मग रिस्पॉन्सिव्ह सर्च ॲड आणि डायनामिक सर्च ॲड अशा 2 ॲड असतात. समजलं? डायनामिक म्हणजे डायनामिक म्हणजे काय, मी जर इथे टाकलं बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर डेटा अनालिटिक्स तर इथं पण आलं असतं हेडलाईन बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर डेटा अनालिटिक्स. म्हणजे सेम आलं तर ते डायनामिक. सेम आणि म्हणजे त्याला जसं आपण वरती आणि- कीवर्ड टाकलं ना तसं हेडलाईन येतं ते. मग डायनामिक मध्ये ना कमीत कमी तुमच्या किती हेडलाईन असतात माहितीये का? 4 आणि जास्तीत जास्त 15 टाकावंच लागतात कंपल्सरी. 15 हेडलाईन म्हणजे जास्त हेडलाईन टाकावं लागतं. एक एक्झाम्पल आता एक्झाम्पल म्हणजे कसं, मी आता जे एक्झाम्पल सांगितलं ते मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस काय टाकलं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, बरोबर आहे. इथे NMD ची वेबसाईट आहे. हेडलाईन दिसली का? कुठे हेडलाईन नाही दिसली. आता मी इथं काय करतो, चेंज करतो. तीच वेबसाईट तीच काय आहे, हेडलाईन नाहीये. हेडलाईनच दिसत नाही. आता इन्स्टिट्यूट टाकतो किंवा मग अकॅडमी टाकतो, तीच ऍड आहे. दिसते का? रिस्पॉन्स देते म्हणजे डायनामिक हा? हो. म्हणजे रिस्पॉन्स देते जे आपण टाकतो. डायनामिक म्हणजे कसं आहे ना, तुमचे तिथं सगळं मगाचं कसं दाखवत होतं ते डायनामिक होतं, हे रिस्पॉन्सिव्ह आहे. डायनामिक म्हणजे काय, चेंज होतंय ना ते. इकडे बघा, समज इथं टाकलं डेटा सायन्स डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे, डेटा सायंटिस्ट क्लासेस इन पुणे, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे आणि ह्याच्या खाली डेटा अनालिटिक कोर्सेस पण आहे. नसलं तरी ते रिप्लेस करतंय, चेंज झालं त्याच्यानुसार. याला डायनामिक म्हणायचं. हो. आता मी इथं काय करायचंय, डेटा सायंटिस्ट जरी केलं तीच ऍडव्हर्टाइजमेंट रन होणार आहे, तीच ऍडव्हर्टाइजमेंट इथं दिसणार आहे. आलं का? तीच वेबसाईट तीच दिसते का? प्रत्येक वचन म्हणजे ह्याच्यामध्ये किती हेडलाईन टाकले असतील, एकच ऍड आहे आपले रन, पण त्याच्यामध्ये 15, 20, 25 हेडलाईन टाकलेले आहेत आणि कीवर्ड पण जास्त टाकलेले आहेत. कीवर्डचा एवढा इफेक्ट नाही पडत, पण तुमचे काय होतंय, हे डिस्क्रिप्शन पण चेंज होतंय. डेटा सायन्स टाकलं, नंतर डेटा अनालिटिक्स टाकलं, ऍड तरी एकच रन होती, पण ते प्रत्येक वेळेस हेडलाईन चेंज होऊन म्हणजे येतं. आपण जेवढे हेडलाईन टाकतो डिस्क्रिप्शन टाकावं लागतं. हो. आता रिक्वायरमेंट तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला सर्च ऍड रन करायची असेल तर हे जे लिहिलेत ना, तुम्हाला काय काय लागतं सर्च ऍड साठी, सर्च ऍड साठी काय काय लागतं रिक्वायरमेंट. एक लागेल ऍड रन करायची म्हणलं तर ईमेल लागतो. दुसरं काय लागेल, कीवर्ड लागतील. किती लागतील कीवर्ड, कमीत कमी 4. किती? 4. आणि हेडलाईन किती लागतील, हेडलाईनलाच काय बोलतात, टायटल. स्लॅश टायटल लिहू, नंतर काय टाकायचं, पण किती लागतील हेडलाईन आणि ते कमी. इथं बघा कीवर्ड मी सांगितलं तुम्हाला, कमीत कमी 4, मॅक्झिमम अनलिमिटेड. इन्फिनिटीचं बटनच नाही म्हणून डॉलर टाकतो. पण ज्या रिझल्ट कधी चांगला येतो, 4 ते 25 टाकला तर रिझल्ट चांगला येतो. हेडलाईन आणि टायटल किती लागतात, कमीत कमी 4 आणि मॅक्झिमम 25. सॉरी, हेडलाईन आहेत ना 15. 15च्या वर जर तुम्ही हेडलाईन टाकाय गेलं तर ते बसत नाही, तर तुमचे सगळे रिक्वायरमेंट संपून जाते. नंतर काय असतं, एक्सटेन्शन. काय बोलतात त्याला, एक्सटेन्शन. किती असतात एक्सटेन्शन, 17. म्हणजे काय, एक्सटेन्शन म्हणजे काय, जसं की आपल्याला काय करायचंय, तिथं माझा चार्जर पुरत नाही, आता तिथं लावायला पुरतोय का चार्जर, मग आपण हे एक्सटेन्शन आणलंय. एक्सटेन्शन बोर्ड
वाढवलंय त्याला. मग तसंच आपली एखादी ऍड आहे ते खाली कॉलचं बटन असेल किंवा अप्लाय नावचं बटन असेल किंवा फिजिट नावचं बटन असेल, डाउनलोड सिलेबसचं बटन असेल, लोकेशनचं बटन असेल, तर त्याला काय बोलतात? एक्सटेन्शन बोलतात. तर ह्या गोष्टी आपल्याला एक ऍड रन करण्यासाठी लागतात. मग ऍड रन करायची तर तुम्हाला काय करावं लागतं? पहिल्यांदी कीवर्ड लागतात. कोणते कीवर्ड? आता जर सपोज मला ऍड रन करायची ब्युटी पार्लरची, मग लोक काय सर्च करतात? मग सगळ्यात जास्त नुसतं ब्युटी पार्लर सर्च करतात का? मग आता मला तू सांग की आपल्याला आता पहिल्यांदा फाइंड आउट करायचंय. म्हणजे जर घरात जर 4 मुली असल्या तर सुरुवात छोट्या मुलीपासून करतात का लग्नाची? जर तसं केलं तर काय होतं? बाकीच्यांचा मग विचार करतात लोक, अरे बारकीचं का केलं मोठ्याचं ठेवून, मग गोंधळ होऊन जातो. मग सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन तर इथंच येतो. काय क्वेश्चन येतो? की जर आपण ऍड रन करतोय, आता ह्यांनी सांगितलं की मी कोणता कीवर्ड, माझं ब्युटी पार्लर आहे, आणि हिने काय केलं? पहिलाच कीवर्ड घेतला ब्युटी पार्लर नियर बाय. मग माझी मैत्रीण पिंपरीला राहते, तिला ती ऍड दिसेल का नाही दिसणार? कारण त्यांनी कीवर्ड म्हणून. मग नियर मी, ब्युटी पार्लर नियर बाय मी ह्या लोकेशन साठी किती लोक सर्च करतात? ब्युटी पार्लर नियर मी साठी 1500 लोक सर्च करतात, आणि ब्युटी पार्लर इन पुणे साठी 1,50,000 लोक सर्च करतात. मग तुम्हाला बेटर कोणतं आहे? का? कारण त्याला 1,50,000 लोक सर्च करतात, आणि जर तुमची वेबसाईट 1 नंबरला दिसली तर 1,50,000 लोकांना ते दिसन, त्याच्यातले 30% जरी लोक तुमच्या वेबसाईट वरती आले तर मग तुमचं किती होईल? 45,000 लोक तुमच्या वेबसाईट वरती येते, आणि 45,000 मधले 30% लोक तुमच्या ऑफिसला मेकअप करण्यासाठी येते. मग किती पैसे येतील तुमच्याकडे? आणि तुमचा जो कोर्स आहे ब्युटी पार्लर नियर बाय, 1,700 लोक सर्च करतात, मग 17चे ते 30% तुमच्या वेबसाईट वरती येतील. किती होतील? 390 लोक, बरोबर आहे. आणि त्याच्यातली पण इन्क्वायरी किती करते तुमच्या ऑफिसला? किती येईल? कमी येतील, म्हणजे 39 लोक येतील. मग 39 चांगले का एवढे? त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉबॅबिलिटी काढायची. प्रॉबॅबिलिटी कशी काढतात? जर आपण एक काय केला, कॉइन टॉस केला, तर 2च गोष्टी येऊ शकतात. काय येतील? एक तर हेड येईल आणि एक टेल येईल. मग तुमची जिंकण्याची प्रॉबॅबिलिटी किती? 50% आहे. पण जर तुम्ही एक डायस केला तर तुमची जिंकण्याची प्रॉबॅबिलिटी कमी होते, 1/6 असेल. म्हणजे ज्यावेळेस 6 वेळा हे करून त्यावेळेस तुम्ही एकदा जिंकू शकता. ज्यावेळेस 2दा करेल टॉस कॉइन, त्यावेळेस तुम्ही जिंकण्यात 2 वेळा चान्स असू शकतो. म्हणजे प्रॉबॅबिलिटी तुमची वाढत कधी जाईल आणि कमी कधी होत जाईल. जेवढे जास्त लोक सर्च करतात, म्हणजे तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट असतं कीवर्ड रिसर्च. गुगल ऍड मध्ये आणि SEO मध्ये आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? कीवर्ड रिसर्च आहे. मग दुसरं, आता तुम्हाला कीवर्ड हेडलाईन लिहायची, तर मग पहिल्यांदा सगळ्यात आधी हेडलाईन काय? दुसरं काय? आपण फोटोशूट केला तर मी ह्या साईटने चांगला दिसतो, म्हणून मी उभा राहताना काय करणार? असा राहणार उभा ह्या साईडने. का? कारण ह्या साईडने मी चांगला दिसतो. ह्या साईडने काय असं वन लागलाय मला, त्याच्यामुळे हे दाखवत नाही मी जास्त. आपल्यामध्ये पण काही विकनेस असतो आणि आपल्याकडे स्ट्रेंथ असतो. मग तुम्ही सांगा, आपण जर गुगल ऍड रन करतोय, आपल्याकडे आता 25 कीवर्ड तर टाकायचे. आपल्याला काय टाकायचे? 25 कीवर्ड टाका. मग ते कसे मागं पुढे टाकायचे का एका मागे एक मागायचे? शाळेमध्ये जर आता प्रार्थना सुरू असताना तर कसे पण एक उंच मुलगा पुढे राहिला आणि बाकीची बुट्टे मुलं मागे राहिले तर ते चांगलं वाटेल का? पण त्याच्यामुळे सिस्टमॅटिक दिसण्यासाठी काय केली असते? ऑर्डर लावली जाते. मग असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर असते. मग तसंच जर आपल्याला गुगल ऍड रन करायची असेल तर तुमची गुगल ऍड मध्ये ज्यावेळेस तुम्ही कीवर्ड टाकणार किंवा तुम्ही हेडलाईन लिहिणार, तुम्ही पहिल्यांदी जी गोष्ट असते त्याचा जास्त इम्पॅक्ट होतो. सपोज कार्यक्रम चाललाय गौतम पाटलाचा आणि तुम्ही पुढे बसलात पहिल्यात 1 नंबरला, चांगलं वाटेल का? बरं वाटेल? दोघांचं मिनिंग सेमच होतं आणि सगळ्यात शेवटी काय?
आणि तुम्ही पिक्चर बघता थिएटरमध्ये आणि तुम्ही सगळ्यात पुढे बसलात त्याचा इम्पॅक्ट चांगला आहे का? बरं वाटेल का? मान दुखून जाते आणि तुम्ही सगळ्यात परिस्थितीनुसार काय होतंय, पोझिशन चेंज होते, जागा चेंज होते. थिएटरला पुढे बसलं म्हणजे काय झालं, सिंगल सगळ्यात लोएस्ट प्राइस तिकीट काढलंय आणि माग बसलं म्हणजे लय माग तिकीट आहे. पुढे बसून सिंगल लोक काय करतात, उलट मागच्यांना सगळ्यांना दिसेल तुम्ही काय चाळे करतात ते. बरोबर हा का? हा ते पण बरोबर आहे, मला कळत नाही. हा मैत्रीण असल्या माग काढतात का तिकीट? मी तसं नाही करेल. असेल थिएटर बुक करू मी, पिक्चर बघणंच होत नाही माझ्याचं. मला एक पिक्चर जर बघायचं म्हणलं तर आठवडाभर लागतो युट्यूबवर. पिक्चर बघायला लागलं की झोप येते, पिक्चर बघायला लागलं की झोप, मग परत पहिल्यापासून चालू होतो. काय काय लागतंय बरोबर आहे ना, एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे, कीवर्ड, हेडलाईन आणि एक्सटेन्शन. पण जर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आणायचा आहे तुमच्या ऍडसाठी तर कसं उचललं टाकलं तर जमन का? पहिल्यांदा तुमचं चांगला काय आहे पॉइंट तो पहिल्यांदा शो करायचा. मग आता आपल्याला डेटा सायन्स साठी ऍड रन करायची, कशासाठी? मग मी कीवर्ड रिसर्च केले. सगळ्यांना कीवर्ड रिसर्च करता येतात का? गुगल कीवर्ड प्लॅनर नावाचा टूल वापरला आणि त्याच्यानुसार काय केलं मी, हे कीवर्ड आले आणि हे मी असेंडिंग ऑर्डरने लावले. सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात, डेटा सायन्स कोर्सेस, नंतर काय सर्च करतात, डेटा सायन्स ऑनलाईन कोर्सेस, नंतर काय करतात, बेस्ड डेटा सायन्स कोर्सेस, नंतर काय करतात, पायथॉन फॉर डेटा अनालिसिस, म्हणजे असं सर्च करतात. मग आता ह्याच्यामध्ये मी कीवर्डचे टाईप सांगितले तुम्हाला, तर कीवर्डचे टाईप किती असतात? 3. कोणतं? लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीजनल. पण गुगल ऍड रन करत असताना आपल्याला फक्त लॉंग टेलच कीवर्ड घ्यायचे. आपण जर फक्त घेतलं डेटा सायन्स आणि एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स इमेज, त्याला कशाला लागत असेल पोस्टर म्हणून, त्यांनी सर्च केलं डेटा सायन्स इमेज आणि आपली ऍड दिसली आणि त्याच्यावर त्यांनी क्लिक केलं तर आपले विनाकारणाचे पैसे जाणार आहेत. मी कोलते पाटीलची ऍड रन केली 2 BHK फ्लॅट्स इन पुणे आणि एका मुलीने काय केलं, तिला पाहिजे नव्हता रेंटनी, मग तिने काय सर्च केलं, 2 BHK फ्लॅट्स सर्च केलं, मग तिला कोलते पाटीलची ऍड दिसली आणि क्लिक केलं, तिचा नंबर दिला, तिकडून एका मुलीचा फोन आला आणि बोलली की तुम्ही फ्लॅटसाठी इन्क्वायरी केली होती. हा, ती म्हणली केली होती मी. मग ते म्हणले तुमचं बजेट काय आहे? ती म्हणली माझं 4,000 रुपये बजेट. ती म्हणली पार 4,000 रुपयावाली लीड तुम्ही जनरेट करून दिलं. हा म्हणलं तिला रेंटनी घ्यायचं असं. हा ते पण बरोबर. मग चूक कोणाची? त्या मुलीची चूक आहे का ज्याने ऍड रन केली त्याची चूक आहे का जे बोलणार आहे त्याची चूक आहे? ऍड रन करणारे तर बरोबर टाकलं ना 2 BHK फ्लॅट्स. हा, मग कोइन्सिडेंट होऊन तुला अजून मुलगी कशी पटली नाही? अजून सिंगल कसा आहे तुला? हा, कुदरती देणे. कसा तुझं कोइन्सिडेंट होत नाही? कसं चलत येतो का बसने येतो? हा, त्याच्यामुळे गाडी घेऊन आलो, जनसंपर्क तुटतो ना तुमचा. बसने यायचं, बसने. गॉगल लगा के कसं तुम्ही यायचा, कुछ पाणी के लिए कुछ खाना भी पडतंय ना. नाही, तुम्ही जर काय खाल्लं नाही तर मग पोटात तुमच्या पोटातच काय नसेल तर तुम्ही विचार नाही करू शकत ना, त्याच्यामुळं खोना नाही, खाना पडता येतो. काय शिकवतो दिसतंय ना मागून तुला? काय शिकवतो? आता हे कीवर्ड कीवर्ड रिसर्च करणं गरजेचं आहे. कशासाठी? गुगल ऍडसाठी. मग सगळ्यात आधी कोणता कीवर्ड? कीवर्डचे टाईप शिकवत होतो, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. प्रायमरी म्हणजे काय? पहिला, ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात तो म्हणजे प्रायमरी. आणि तो कुठं टाकायचा? मग जर आपल्या घरात जर हायरकी लावायची असेल, हायरकी असते का हायरची असते?
का उतरंड असते? फ्रेंड. मग सगळ्यात आधी येतात पप्पा, नंतर मम्मी, नंतर त्यांचे मोठा मुलगा, नंतर छोटा मुलगा, असंच येतं ना. आणि वडिलांच्या वरती कोण असते? आजा आजोबा किंवा आजी, अशीच होते ना. मग तसंच आहे की सगळ्यात एक नंबरचा कीवर्ड कोणता आहे? तो असतो प्रायमरी, ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात. त्याच्यानंतर त्याच्या खालचा, त्याच्यानंतर त्याच्या खालचा. मग गुगल ऍड रन करताना तुम्हाला पण त्या प्रत्येकाला काय तेवढंच वेटेज द्यायचंय. मग तुम्ही तुमचे ऍड रन करताय तर पहिल्यात आधी ज्याला सगळ्यात जास्त करतात तो टाकायचा. तो कुठे टाकणार तुम्ही? हेडलाईन. नंतर दुसरा जो असतो तो कुठे टाकणार? डिस्क्रिप्शन. आणि तिसरा कीवर्ड असतो तो कुठे टाकणार? मेटा डिस्क्रिप्शन. आणि चौथा जो कीवर्ड असतो तो कुठे टाकणार? कुठं पण टाक. त्याच्यामुळे प्रायमरी, सेकंड आणि टर्शरी हे तीनच कीवर्ड इम्पॉर्टंट आहेत. बाकीचे तुम्ही कसे पण अल्टर चेंज केले ना तरी चालतात, पण 3 कीवर्ड खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही काय केलं? वरचं बटन चुकीचं लावलं आणि खालचे बटन तुम्ही बरोबर लावले. काय फायदा आहे का? लोक काय पाहतात? वर पाहतात. तुम्ही सेल्फी काढला, पायाचं सेल्फी कोण काढतं का? काढतं का कोण? मग सेल्फी मध्ये दाखवतात काय? तोंड. काय दाखवतात? तोंड दाखवतात. सगळ्यात इम्पॉर्टंट वरची बाजू असते. समजलं ना? मग तुम्ही वर लक्ष द्या, खाली नका द्या. कीवर्ड रिसर्च करायला आलं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आणि आता दुसरं काय लिहायचं? आता हे मी काय केलेत? कीवर्ड रिसर्च केलेत. मला हेडलाईन लिहायची तर पहिला हाच हेडलाईन टाकणार, दुसरा हाच टाकणार, आणि तिसरा हाच टाकणार, चौथा हाच टाकणार, आणि नंतर काय पण टाकू. आणि कीवर्ड काय करणार? हेच का कॉपी करणार आणि त्याच्यामध्ये टाकून देणार. मग माझं काम किती झालं? सोपं. पण आता तुम्हाला सांगितलं होतं इथं काय लागतं तुम्हाला? कीवर्ड लागतात. कीवर्डची लेंथ असते. लेंथ किती असते? कीवर्डची लेंथ मी बोललोय 60 कॅरेक्टर का कॅरेक्टर? काय पण बोला. नंतर ह्याचे हेडलाईन असते. जर तुम्ही 31 कॅरेक्टरची लेंथ टाकली, किती टाकली? 31, 41, तर ते घेतं का? ऍक्सेप्ट नका. तर ऍटलिस्ट 50 लागते. 50च्या वरती गेला तुमचं लगेच एरर येणार. 30 कॅरेक्टर पेक्षा कमी. तुम्ही जर 2 वर्डचं टाकलं चालतंय, 3 वर्डचं टाकलं चालतंय. मग हेडलाईन हे लॉंग टेल असलं पाहिजे. म्हणजे काय? इट गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड. मी टाकलं डेटा सायन्स, हा शॉर्ट टेल आहे. पण मी टाकलं डेटा सायन्स कोर्सेस, लॉंग टेल. ब्रँडचं नाव आलं पाहिजे. एक्सटेन्शन तुमच्या पद्धतीने टाका. सगळ्यांना समजलं? मग आपल्याला आता काय करायचंय? मेटा डिस्क्रिप्शन लिहायचंय. आपल्याकडे आता काय आहे? कीवर्ड रिसर्च केलेलं आहे, आपल्याकडे टायटल पण आहे आणि हेच कीवर्ड येतं. मग आता त्याचं मला काय लिहायचंय? डिस्क्रिप्शन लिहायचंय. मग हेडलाईन लिहिताना काय लिहिणार मी? जो पहिला कीवर्ड आहे ना तो कॉपी करणार. झालं का? आणि तोच काय टाकणार? डेटा सायन्स कोर्सेस. मी त्याला जरी इन पुणे लावलं तरी माझा काय प्रॉब्लेम आहे का? काय केलं मी? इन पुणे लावलं कारण 30 कॅरेक्टर बनवायचं आहे त्याला, किंवा 30 नुसतं कोर्सेस असलं तरी चालतं. म्हणजे ह्याच्यामध्ये किती कीवर्ड आले? डेटा सायन्स कोर्सेस आणि पुणेचं पण. समजलं का? आणि मी जर असं टाकलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी, मग ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये किती कीवर्ड कव्हर झाले आपले? पण एवढं जर टाकलं तर ते 30 कॅरेक्टरच्या पुढे जाते. त्याच्यामुळे काय करायचं नाही, ह्याच्यामध्ये फक्त एवढंच ठेवायचं. 2 कीवर्ड मी एका वेळेस कव्हर केले. इथं असेल इन पुणे, असेल कुठंतरी, बरोबर आहे ना? त्याचे पण लोक जे इन पुणे सर्च केल्यानंतर पण काय लोक असतील तर ते पण कव्हर झाले. हे झालं आपलं हेडलाईन. हेडलाईन कसं लिहायचं मी तुम्हाला सांगितलं. प्रायमरी म्हणजे हेडलाईन, झालं का?
मी काय शिकवतो आधी प्रोसेस हेडलाईन ते कर. आता मला डिस्क्रिप्शन लिहायचंय. मग आता डिस्क्रिप्शन कसं लिहिणार तुम्ही एनएमडी बद्दल? कसं लिहिणार डिस्क्रिप्शन सांगा बरं. जो सेकंडरी कीवर्ड ह्याच्यामध्ये काय डेटा सायन्स ऑनलाईन कोर्सेस काय करायचंय ह्याला आपल्याला पहिल्यांदा प्रायोरिटी द्यायची आपण कारण ठरवलंय ना. पण ह्याच्यामध्ये अजून बाकीचे कीवर्ड कसे कवर. मग इथं आपल्याला एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड इज बेस्ट किंवा टॉप डेटा सायन्स ऑनलाईन कोर्सेस ऑनलाईन अँड ऑफलाईन. आता काय झालंय ते सांगा बरं. किती कीवर्ड बेस्ड डेटा सायन्स पण झालं, नंतर बेस्ड डेटा सायन्स ऑनलाईन कोर्सेस पण झालं आणि बेस्ट ऑफलाईन कोर्सेस पण झाले. मग एका वेळेस किती झालं हे झालं डिस्क्रिप्शन. हा 4 ते 5 तुम्हाला डिस्क्रिप्शन कसं लिहायचं ते शिकवतोय. पण प्रायोरिटी काय आपली हा कीवर्ड येणं गरजेचं होता. ऑनलाईन आलाय का आलाय. नंतर आता लिहायचं मेटा डिस्क्रिप्शन. काय झालं मग मेटा डिस्क्रिप्शन मी लिहितोय. मग ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे तुमच्या सगळ्याच गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे. कुठे आता हे त्याला हा डेटा सायन्स प्रोग्राम समजलं. मग इथं मी काय करणार एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड किंवा मी हे टाकायची गरज नाही. आता मी डायरेक्ट टाकणार ऍडमिशन्स ओपन फॉर डेटा सायन्स with 100% and GURNT. म्हणजे काय काय आता तुम्ही टॉप घालतात कशासाठी घालतात तू सांग कशासाठी घालतात मुली टॉप. टॉपचा विषय होण्यासाठी कशासाठी घालतात बॉडी कव्हर करण्यासाठी. मॉडर्न ब्लेझर घातल्यावर नाही का बॉडी कव्हर. साडी घातल्यावर नाही का बॉडी कव्हर. हा तू सांग शिक्षण कमी पडतंय का तुम्ही उद्या सांगा. काय सांगितलं मी ऍडमिशन ओपन फॉर डेटा सायन्स प्रोग्राम विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी. अजून पण चान्स आहे आपल्याला यायचा. हे आपला मेन कीवर्ड कोणता होता डेटा सायन्स प्रोग्राम. काही लोकांनी जर असं सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी तर त्याला पण रँकिंग होईल का कारण ते टाकलंय. अजून पण टाकलंय. अजून काय टाकायचं एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड ऑफर ऑफलाईन अँड ऑनलाईन डेटा सायन्स अँड डेटा अनालिटिक कोर्सेस ते पण त्याच्यामध्ये. हे कितीपर्यंत आहे 157 to 168 कॅरेक्टर टाकायचा चान्स आहे. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी लिहिता आल्या पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही दिसायला खूप चांगले येतात. कोणासारखे दिसायला तुम्ही नवलेताई सारखे येते. सरपंच नवलेताई सारखे आणि त्यांचा आवाज ऐकल्यानंतर वाटतं काय वाटतं गिरणीचा कसा आवाज येतो माहिती ना पिठाची गिरणी. तुम्ही गेलात का दळायला कधी. मी गेलतो एकदा दळण आणायला. सगळा पांढरा होऊन आणतो कोणीच ओळखी नव्हता. इथे टाकायचे का एनएमडीची होय गिरण टाकायची का हे टायचं पण हे पोरी पण बसलेले टाकतात.
हे बसलेले आहेत आता देते असं पण त्यांचं दिवसभर काय काम आहे का वाटतं त्यांचं काय काम असतं हा? 7 रुपये द्यायचे. 7 रुपये बसतेत ना ते बाहेर निवंत बसतेत काय वाटतं का ते काम करतात हा? नाही 60 आहे का तुम्हाला? आणि ते लॅपटॉप बरोबर आहे ना मुलगी असते म्हणल्यावर तिच्या बरोबर प्रस काय असते पर्स असते का प्रस असते हा मला नाही येत एवढं शुद्ध बोलायला मी शुद्ध बोलायला गेले मग एसटी असते ना तिला पण विष्टी म्हणतो कधी कधी म्हणतात का मुली कधी लय शुद्ध बोलायला जातात आणि बायको माझी विष्टी गेली विष्टी नसते ती एसटी जिथं नाही तिथं आगाऊपणा करतात मुली शुद्ध बोलायचं नाव नाही त्याच्यामुळे मग मी असंच बोलतो तुझं होतं का असं कधी होतं सर. मग तसं मी काय म्हणलं तर मुलगी म्हणल्यानंतर तिच्या हातात पर्स मध्ये काय असू किंवा नसू ते असणारच. तसं आमचे एम्प्लॉईज ना ते काय काम करू किंवा नाही करू एक नवीन माणूस आली की यांना आपल्याला काम आहे त्यांना समजलं त्यासाठी त्यांना चांगले लॅपटॉप दिले तुला टायटल डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन लिहिता आलं तू दिसायला किती चांगला आहे तुला बोलता आलं नाही तेव्हा मुली अट्रॅक्ट होतात तर चॅट जीपीटी मी करू शकतो का? हा चॅट जीपीटी करू शकताय पण चॅट जीपीटीला एवढी अक्कल नाही चॅट जीपीटी तेच वापरतात ना लोक. हा चॅट जीपीटी जर टाकलं तुम्ही बघा आता मी इथे चॅट जीपीटी वापरतो आणि आता मला काय लिहायचंय सेम ना आताच काय आहे ते, किती difference आहे. चॅट जीपीटी आपण यूज करू काय बोललाय हो चॅट जीपीटी बोलला का हम्म. मला दुसरंच ऐकाय आलं अरे इथे टाकायचंय राईट डिस्क्रिप्शन वर पण सर ते गुगल मधलं सुरू देणार हो स्वतःच्या मनाने सांगितलं ते बरोबर हा राईट डिस्क्रिप्शन फॉर डेटा सायन्स कोर्सेस मग तुम्ही एंटर केलं आता बघा भलं मोठं येणार मी बरोबर. तुम्ही हे जे- शिकवावं लागेल असं अक्कल द्यावं लागेल त्याला आता तुम्हाला काय आवर डेटा सायन्स कोर्सेस इज डिझाईन टू द ट्रान्सफॉर्म द लर्नर इन टू द इंडस्ट्री रेडी तुला एक सेंटेन्स असं आहे ऍडमिशन ओपन फॉर डेटा सायन्स विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी आणि आता इथं लिहिले डिझाईन टू ट्रान्सफॉर्म लर्नर इन टू द इंडस्ट्री रेडी मग तुला इम्पॅक्ट कुठं वाटतोय हे पण चांगलं लिहिलेलं आहे यू विल लर्न की टूल टेक्नॉलॉजीज पायथॉन एसक्यूएल स्टॅटिस्टिक त्या डेटा अनालिटिक्सच्या आतमध्ये काय आहे ह्याचं काही घेणं देणं नाही स्टुडंटला स्टुडंट कशासाठी कोर्स करतो शिकण्यासाठी पहिलं तर त्याचं काय शिकण्यासाठी नाही करतो Certificate त्याला फक्त एक गोष्ट असते पाहिजे मी कोर्स केला की आयटी मध्ये माझं करिअर होईल म्हणजे मी आयटीत राहीन कशासाठी जॉब साठी करतात मग लोकांची नीड काय ती जर फुलफिल केली मुलं मुलींकडे का पाहतात मी ते डीप रिसर्च करतो का पाडतात तुम्ही सांगा तू सांग मग काय फायदा आहे तुझं पुण्यात राहून तुम्हाला असं विचार येतात का तुला मग तुला गर्लफ्रेंड पण नाही असं विचार काय एवढं टायमात 24 तासात काय क्वेश्चन विचारला मी मुलं मुलींकडे का पाहतात चॅट जीपीटीला विचार काय ते काहीतरी भलतच सांगा गुगलवर इट्स वन टाइप ऑफ अट्रॅक्शन
आणि चमकणारी प्रत्येक गोष्टच काच नसते, असं काहीतरी सांगत होते. बघा, शिका तुम्ही, शिकाल तर वाचा. मी तुम्हाला काय सांगत होतो ते तसं असतं. तुम्ही जर टाकलं म्हणजे एखादं सेंटेन्स असलं ना, अ ब्युटिफुल गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस अँड गोइंग टू NMD क्लासेस. चॅट जीपीटी त्याचं कसं करणार आहे? अ चार्मिंग गर्ल हॅव्हिंग क्लिनिकल फेस अँड गोइंग टू NMD इन्स्टिट्यूशन. मग त्या समोरच्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशनच समजत नाही किंवा चार्मिंग काय आहे हेच समजत नाही. मग सामान्य जनतेला काय आवडतं? साधी भाषा, सिंपल लँग्वेज. मग त्याच्यामुळे एवढे अट्रॅक्टिव्ह वर्ड आणि एवढे मॉडिफाय केलेले वर्ड, सिंपल लँग्वेज, अशा वर्डने ते सर्च पण नाही करणार. आणि दुसरं म्हणजे काय, जेवढं सिंपल टाका. लोकांची इच्छा काय? सोप्यात सोपं, म्हणजे त्यांना समजलं पाहिजे. लोक कसा विचार करतात तसंच जर त्यांना दिसलं तर लवकर प्रोडक्ट विकला जातो. बरोबर आहे. म्हणजे जसं की आता बघा, विराट कोहली, त्याचे फॉलोअर किती येतं? मार्केटिंग मध्ये ना तुम्ही विचार कसा करतात हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सपोज एखाद्या मुलीची कुरळी केस असेल तर काय लोकांना आवडत पण असतात आणि काय लोकांना आवडत पण नाही, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह वरती डिपेंडेंट आहे. दुसरा असा पण क्वेश्चन आहे, मग मला ऍड रन करायची, मी काय ऍडव्हर्टाइजमेंट रन करतोय, तर मग मी कुरली केसाची मुलगी घेणार का स्ट्रेट केसाची मुलगी घेणार ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये? का? काही लोकांना आवडते, काही लोकांना आवडत नाही. पण तुला काय माहिती की स्ट्रेट आवडतात का? एक्झॅक्टली कशावरून डिपेंडेंट केलं जातं? मग ही तर माणूस चुकतो, आणि जो चुकला तो चुकलाच, आयुष्यभरातून मोकला. मग सगळ्यात इम्पॉर्टंट, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जे स्ट्रॅटेजिस्ट असतात ना, ते लय हुशार लोक असतात. ते IIT मधून पास आउट झालेले असतात, IIM मधून पास आउट झालेले असतात. आणि फक्त एवढाच विचार करणार, ते फक्त बाकी तुमचं काम वगैरे करून देणार नाही. फक्त स्ट्रेट केसाची मुलगी घेऊ का कर्ली केसाची मुलगी घेऊ एवढे सांगायसाठी ते करोडोमध्ये चार्जेस करतात. बाकी काहीच घेणं देणं नाही त्यांना. तुम्हाला ती घ्यायची, तिला काय बोलायला लावायचं ना, हे. आता दुसरं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. रफेल नादाल माहिती? नादाल नाही ते. मग दुसरा विराट कोहली माहिती आहे तुम्हाला? विराट कोहली ऍडव्हर्टाइजमेंट कशाची करतो? बूटची करतो. बूटचं वॉच कितीला भेटतं? 4,000 5,000 रुपयाला. किती रुपयाला? 4,000 आणि 5,000. 2,000 पासून स्टार्ट होतं, जास्तीत जास्त 15, 25, 50,000 पर्यंत असतात. दुसरं कोण आहे? टेनिस खेळणार कोण आहे? कोण खेळतं माहिती टेनिस? क्रिकेट किती % लोक बघतात? 90%. किती लोक? 90 पेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल. नाही, सगळीकडे 90% लोक काय करतात? क्रिकेट बघतात. आणि 270 मिलियन, विराट कोहलीचे किती फॉलोअर आहेत? 270 मिलियन. आणि त्या राफेल नादालची किती येतं? 13 मिलियन. टेनिस खेळ. कोणाची रोलेक्सची ऍड होतो, रोलेक्सचं ब्रँड अँबॅसेडर. आणि किती % लोक पाहतात फक्त ते टेनिस? 7%, 8%. पण ते बघणारा जो असतो मग तर मार्केटिंगचा कन्सेप्ट इथंच आहे. मग जो बघणारा असतो ना, तो एकदम प्रीमियम वाला असतो, म्हणजे तोच फक्त ती वॉच घेऊ शकतो. बाकी क्रिकेट बघणारे किती लोक घेऊ शकतात? तुम्ही आम्ही घेऊ शकतो का रोलेक्सचं वॉच? नाही घेऊ शकत. पण तुम्ही फरारी बघा, लॅम्बोर्गिनी करा, बुगाटी बघा. जेव्हा टेनिसच्या मॅचेस चालू असतात ना, त्यावेळेस असं काही क्रिकेटमध्ये एखादा माणूस बरमुडा पण घालून येतो. काही लोक, तुम्ही जर इंग्लंडमध्ये गेले तर उघडीच बसतात, बिअर पेस बसतात ना. क्रिकेटमध्ये असं रिस्ट्रिक्शन नाही. पण आता तुम्ही विराट कोहली बघा, नंतर सचिन तेंडुलकर बघा, नंतर मेसी वगैरे, रोनाल्डो, अशा लोकांना ते काय करतात? बोलवतात. आणि त्याचे एक तिकीट कितीला भेटतात?
एका टेबलचं कितीला असेल? टेनिस 10 मिनिमम असते, मग प्राइस तशी चालू होते. म्हणजे 1 करोड, 5 करोड, 300 लाख, नंतर 1 लाख, 2 लाख असे चालू होतात. आणि क्रिकेटचं एक तिकीट कितीला भेटतं? 300 रुपयाला, 800 रुपयाला. मग तिथे लोक येणारे किती? 150-200च येतात. नंतर साईडला तिथं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असे तुमचे कोणते टाटा पंच बिंच नाही ठेवत, IPL ला ठेवतात ना टाटा पंच. तसं तिथं पण गाडी लॅम्बॉर्गिनी, नंतर प्रायव्हेट जेट असं लोक पाहणारे खूप कमी इथं. पण ते कोणते लोक पाहतात माहिती ना? मिलिनियर बिलिनियर ते पाहणारे लोक जास्त आहेत. मग त्यांना राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं असतं. त्याच्यामुळे तिथले स्पॉन्सर पण तसलेच येतात. आपली जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट लागते कशाची? IPLच्या मॅचेसची, तर जिओची ऍड लागल, कोलगेटची ऍड लागल, नाहीतर कोणाची ऍड लागेल? ड्रीम इलेव्हनची लागेल. असले स्मॉल स्मॉल ऍड लागतात. त्याच्यामुळं मार्केटिंग करताना तुम्ही विचार कसा करतात आणि तुम्ही तिथं हेडलाईन काय टाकणार आहे, डिस्क्रिप्शन काय लागणार. एक एक्झाम्पल चांगलं होतं, तुम्हाला नुसतं एक ऍड रन करायची, मग त्याच्यामध्ये एक मुलगी आहे, मग तिला पंजाबी ड्रेस घालायला लावायचा का साडी चोळी घालायला लावायची का कोणते नऊवारी साडी घालायची का वन पीस घालायचा, ह्याच्यावरती सुद्धा सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला स्क्रिप्ट दिली जाते त्यावेळेस स्क्रिप्ट मध्ये असं पण मेन्शन केलं जातं की तुमचा किती वाजताचा शूट आहे आणि तुमचा अटायर कसा असेल आणि सेट कसा असेल. जो रेनला लाईट कोण असतो, जो रायटर असतो ना, त्याच्या डोक्यात विचार. मग ऍडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट कोण असतो? स्क्रिप्ट असते. मी आता जर सपोज एखाद्या रील स्टारला बोलवलं, माझं म्हणणं काय आहे, आमचा NMD प्रायव्हेट लिमिटेडचा कोर्स आहे, 100% प्लेसमेंट गॅरंटी, इंडस्ट्री एक्सपर्ट कडून शिकवलं जातं, 7+ सर्टिफिकेट भेटले जातात आणि 90 दिवसाच्या आतमध्ये प्लेसमेंट भेटते. USP काय आहे, एवढ्या गोष्टी मी त्याला सांगणार. मग समोरचा माणूस त्याला कसं नरेटिव्ह करायचंय, त्याच्यावरती स्क्रिप्ट कसं लिहायचंय, त्याची सुरुवात कुठून करायची, हे त्याच्या स्किल सेट वरती डिपेंड आहे. मग तुम्ही जर ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्रीमध्ये जर काम करत असाल तर ह्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट. कोणत्या? तुम्ही हेडलाईन काय लिहिणार, टायटल काय लिहिणार आणि डिस्क्रिप्शन काय लिहिणार. मग तुमचं CTR वाढवण्यासाठी, CTR म्हणजे काय? क्लिक थ्रू रेट. तुम्हाला एखाद्या मुलीमध्ये इंटरेस्ट कधी येणार? कधी येणार मुली? मुलीमध्ये कधी येणार? दोन्ही सेमच मुली दिसतात, पण एकदम एकदम टापूटाप राहते एक मुलगी आणि एक मुलगी काय राहते, एकदम नॉर्मल राहते. तुम्हाला इंटरेस्ट मध्ये जिच्याकडे आपण ओढले जाऊ. कोण वाढणार आहे? ऑनलाईन असायला मुलीचं फोटो सेंड करा. नेचरवर, त्याच्या बोलण्यावर. म्हणजे आपलं नेचर जे आहे समुद्र वगैरे त्याच्यावर तुमच्या नेचरवर का त्या मुलीच्या मुलीच्या नेचरवर. अच्छा. प्रत्येक माणसाला चांगलीच गोष्ट अट्रॅक्ट करते. मग ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये हेडलाईन पण इम्पॉर्टंट आहे आणि डिस्क्रिप्शन इम्पॉर्टंट आहे. पण डिस्क्रिप्शन दिसतं का कोणाला? पहिले ते डोळ्याला काय दिसत? हेडलाईन दिसत. तर आता कंपनीत ज्यावेळी याच्या रिलेटेड वर्क असते आपल्याला गुगल ऍड, तर ऑलरेडी त्यांचं असते रँकिंग नाही का, ते कोणते असेल त्याचं. मग तिथं काय वर्क असणार आपल्याला? नाही ऑलरेडी आता बघा कंपनीमध्ये त्यांचं कोणतं आहे, एखादी गोष्ट एखादं 2 BHK फ्लॅट्स इन पुणे, कोलते पाटीलचं ऑलरेडी 1 नंबरला दिसतंय. मग आता तुम्ही त्याला तिथे- हायर करायचं आहे घ्यायचं त्याचं. हा, आता तो तिथं त्याला गेल्यावर hire- काय वर्क असणार? हा मग तुम्हाला ते सांगतो की तुमचे आता तुम्ही एका रनिंग मध्ये मॅरेथॉन आहे, ते SEO म्हणजे काय, मॅरेथॉन आहे. आता कोलते पाटील 1 नंबरला दिसतोय, पण त्यांच्या वेबसाईट वरती ट्रॅफिक कमी झालं की लगेच दुसऱ्या दिवशी लगेच दुसरी कॉम्पिटिटर वरती जाणार. म्हणजे कंटिन्युअसली प्रोसेस आहे, ते कधी स्टॉप करून चालत नाही. आता Amazon आणि फ्लिपकार्ट हे कॉम्पिटिटर आहेत. Amazonनी जर असं ठेवलं की आज तुम्ही 1 रुपयाला iPhone भेटेल, असं बोलतं कधी कधी बिग बिलियन डे,
मग त्यावेळेस लोक काय येतात, जास्त त्यांच्या वेबसाईटवरती येतात. ते कशामुळे देतात 1 रुपयाला एक मोबाईल? 1,50,000चा मोबाईल किती रुपयाला देतात? 1 रुपया 1 रुपयाला का देतात? वेबसाईटवर reach होण्यासाठी. वेबसाईटवरती जास्तीत जास्त लोक आणण्यासाठी. आणि SEOचा मी सांगितलं होतं, ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त लोक येतात ती वेबसाईट 1 नंबरला दिसते. मग ते लोक आणण्यासाठी तुम्हाला काय काय अशा वेगळ्या स्ट्रॅटर्जी पण बनवावं लागतं. काय क्वेश्चन विचारला होता तुम्ही? म्हणजे वर्क काय असणार नक्की? हा, मग ते मी तेच सांगितलं की कंटिन्युअसली वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचं तुमचं काम असेल आणि कंटिन्युअसली अपडेट करण्याचं, कंटिन्युअसली बॅकलिंक जनरेट करण्याचं काम हे SEO एक्झिक्युटिव्ह. म्हणजे रोजच्या रोज नवीन स्ट्रॅटेजी वापरून आपली जी साईट आहे किंवा काय आहे ते टॉपला ठेवण्यासाठी. ज्यावेळेस तुमचं SEO आहे ना, आता ज्यांचं SEO झाले त्यांना समजलेलं आहे. आता गुगल ऍडचं तुमचं कसं आहे, गुगल ऍड मध्ये तर दररोजच तुम्हाला ऍड रन करावं लागतं. आज केली तर उद्या पण करावं लागतात, परवा, कारण त्याच्यामध्ये आज पैसे टाकलं तर उद्या संपणार आहे. त्याचं ऑप्टिमायझेशन स्कोअर तुम्हाला वाढवायचा असतो. हे SEOचं तुम्हाला समजेल, पण ते कन्सिस्टंटली करावंच लागतं, कंटिन्युअसली करावंच लागतं. हे तर लक्ष द्या. हे आपले कोलते पाटील डेव्हलपर आहेत. कंटिन्युअसली आता हे खालचे मॅजिक ब्रिक वाले येतं किंवा आवनी रियालिटी आहे किंवा न्यातीवाले येतं, त्यांच्याकडे पण पैसे जास्त येतात. आणि तुम्ही बघा, हे फक्त पुण्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये. मग प्रत्येक सिटीमध्ये आता सपोज ह्यांचा प्रोजेक्ट एक संपला की दुसरा लगेच चालू होतोय. मग प्रत्येक प्रोजेक्टसाठी पण रँकिंग वेगवेगळी असते त्यांची, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कंटिन्युअसली काम असतात. आणि हे कसं डिजिटलायझेशन झालंय त्याच्यामुळे हे तुम्ही जर ChatGPT आता ह्याच्यामध्ये नवीन SEO आलाय LLM मॉडेलचा. म्हणजे काही लोक आता सर्च इंजिन वरती सर्च करत नाही का की बेस्ट फ्लॅट्स इन पुणे किंवा बेस्ट कोर्सेस इन पुणे, हे कुठं सर्च करतात? ChatGPT वरती सर्च करतात. मग ChatGPT तुम्हाला कोणाची नावं सांगा? वरती ranking त्यांची. ही वरती रँकिंग आहे त्यांचीच सांगा. आणि ChatGPT ला अजून काय गोष्टी लागतात त्या पण आपण जर इन्क्लूड केलं SEO मध्ये तर तुमचं मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे. पण आजच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो की कीवर्डचे टाईप काय असतात, कीवर्ड लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीजनल कीवर्ड असतात. आता ह्याच्या खाली आपल्याला दुसरे कीवर्ड मॅच टाईप पाहिजे. काय पाहिजे? Keyword match. कीवर्ड मॅच टाईप. आता ChatGPT तुम्ही मला LLP नवीन आले, हम्म. आपण जे ChatGPT विचारतो, जे टॉपची रँकिंग आहे तेच आपल्याला सजेस्ट करतो. मग इन फ्युचरमध्ये असं होईल का की ChatGPT पण उद्या म्हणजे असं त्याला फ्री आहे, आपण त्यांच्या तिथं आपल्या पैसे आता माझ्या हातात NMDC असं आपण ऍड रन करतो तर आपण पैसे दिले असते. ChatGPT तर ते स्टार्टिंगला नाही, ChatGPT ऍड घेणार नाही, कारण ChatGPT हे कोणावरती डिपेंड. नाही, ChatGPT ऍड नाही करणार, पण ChatGPT असं पैसे म्हणजे चार्ज करतील Search काय? engine. किंवा सर्च इंजिन असेल किंवा कोणी हा कोर्स केला तर पहिला NMDला जायचं. जरी तुमची गुगलला 3 नंबर रँकिंग नसेल स्पॉन्सर मध्ये, पण दाखवणं ते फर्स्ट जातं असं. पण नाही, ते कसं माहितीये का, ChatGPT ला हा हक्क नाही की तुम्ही ऍड रन करायचा, कारण मग गुगल सर्च इंजिन कोणाचं आहे? नाही सर, ऍड समजत नाही. इन फ्युचर होऊ जेव्हा शकतं. आपण सर्च करतो तुम्ही मला जे टॉपला आहे स्पॉन्सर ते त्यांचीच लिस्ट देणार ते. बरोबर आहे. पण तेच म्हणतोय, जर आपली NMD जर 3 नंबरला असेल, आता समोर कोलते पण 1 नंबरला आहे आणि नेते 2 नंबरला आहे, पण नेतेवाले असं ते इन फ्युचर असं करतील किंवा आहे का मला माहित नाही की ते तिथं असं म्हणजे पैसे देतो, बीड लावतो, सो तिथं बीड लावून गुगल ऍडचं ना, हा तर ते ChatGPT गुगल ऍडचा रिझल्ट घेत नाही, ऑर्गॅनिक रिझल्टला जास्त प्रायोरिटी आहे. कारण ते कसं आहे, गुगल ऍडचा रिझल्ट कसं सांगितलं, बॅकलिंक आपण जनरेट करताना शिकलो होतो. तुम्ही पैसे किती पण द्या, गुगल काय करत नाही, पेड बॅकलिंक आहे ते कन्सिडरच करत नाही. तुमच्या वेबसाईटवरती ऑर्गॅनिक पद्धतीने किती ती वेबसाईट रँकिंग होते. आता गुगल ऍड मध्ये कसं आहे, आता जर तुम्ही डायरेक्ट गुगल वरती टाकलं 2 BHK फ्लॅट्स इन पुणे, ज्यांनी आता पैसे दिले त्यांचे ऍड रन झाले ते 1 नंबर, पैसे संपले ते 10 नंबरला गेले ओरिजिनल पोस्ट. ChatGPT वरती सर्च केले, गुगल वरती जे 1 नंबरला दिसतात गुगल ऍड मध्ये ते कधी शो करत, ऑर्गॅनिक रिझल्ट तुम्हाला दाखवतात. आता गुगल ऍड रन करताना आपल्याला एक शॉर्ट, गुगल ऍड कशी रन करायची, गुगल वरती जायचं आणि गुगल सर्च करायचा. म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने जे गुगलला रँकिंग आहे ते ChatGPT दाखवतो, ते स्पॉन्सर नाही दाखवत. दाखवत नाही. मग इथं गुगल ऍड वरती जायचं, नंतर साइन इन करायचं. काय करायचंय? साइन इन करायचंय. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही साइन इन करतात त्यावेळेस तुम्हाला एक अकाउंट ओपन होतं. मग आता इथं मी काय केले, एक अकाउंट क्रिएट केले. कोणतं केले? प्रॅक्टिस NMD. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं गुगल ऍडचा डॅशबोर्ड कसा दिसतोय बघा. 2च मिनिटात संपवणार आहे आपण लेक्चर. हा, इकडे बघा, हे काय आहे,
तुमचा गुगल ऍडचा डॅशबोर्ड आहे. हा दिसतो गुगल ऍडचा डॅशबोर्ड. आतापर्यंत आपल्याला किती क्लिक्स आलेत तर 2993. 2931 क्लिक्स येतं. इम्प्रेशन किती आहे? 46. मग मला तुम्ही सांगा, मी एफसी रोडला गेलो. कुठे गेलो मी? एफसी रोडला गेलो. किती मुली पाहिल्या? 46,000 मुली पाहिल्या. किती मुलींना टच केलं? 2093. पण त्याच्यातल्या किती कन्वर्ट झाल्या माझ्या बरोबर कॉफी पिण्यासाठी? ऍट द एंड इम्पॉर्टंट काय आहे? नुसते बघून काय फायदा आहे का? मग नुसते इम्प्रेशन, आपली वेबसाईट बघितली काय फायदा आहे का? त्यांनी क्लिक केलं तर अजून जास्त फायदा आहे. म्हणजे ऍटलिस्ट लोकांना समजलं बाबा की NMD नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे आणि ते काय करते कोर्सेस. मग आता ह्याच्यातले कन्वर्ट पण व्हायला पाहिजे ना. कशासाठी बघितल्या मुली मी? कॉफी पिण्यासाठी. मग कॉफी पिण्यासाठी किती कन्वर्ट झाले? 0. मग एवढं धक्काबुक्की करून काय फायदा आहे का? तुम्ही सांगा. काय बघितलं ना, पण सुरुवातीतून हा, सुरुवातीतून होती पण नुसतं बघितलं, पण मला जी कॉफी प्यायची होती ती कॉफी पिणच नाही झालं. आणि नेमकं तिथं थांबून हे करून माझा खर्च पण किती झालाय? 4,353. जेवढे रिसर्च एवढा आला का हा, खर्च? आणि ऍट द एंड मध्ये कॉफी प्यायला एक पण मुलगी नाही आली. म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट काय होतं? आपल्याला आपली ऍड रन करतोय ही लोकांना दाखवायची. आपण लोकांना का दाखवतोय? तुम्ही का लोकांना काय दाखवतात? तुम्ही इंस्टाग्रामवर फोटो टाकतात कशासाठी? लोकांना कळावं काय बाहेर कळावं? गेलते मी. हा? कुठल्या प्लेसला वगैरे गेलेले ते कळावं. मग तुम्ही प्लेसला खराब कपडे पण घालून जाऊ शकतात. करत नाहीत खराब कपडे पण. आपण तुम्ही बाहेर आंघोळ करून नटून थटून काय येतात? चांगलं दिसावं, चांगलं मग चांगलं दिसून कोणाला दाखवायचंय तुम्हाला? कोणाला दाखवायचंय का? कोणाला दाखवायचंय? हा, तुम्ही जरी तशात आले तरी काय फरक पडणार आहे का तुमच्या तब्येतीमध्ये? मग माणूस नटतो कोणासाठी? स्वतःसाठी. मग स्वतः काय स्वतःच बघतात का तुम्ही? एक जर आपण स्वतः नटलो तर आपल्या स्वतःला काय होते? पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते, म्हणून हे होतं. पण 90% लोक स्वतःसाठी नटत नाहीत, दुसऱ्यांसाठी. त्यालाच काय म्हणायचं? प्रेम, तर अट्रॅक्शन. बजेट किती ठेवलंय सर याचं तुम्हाला? बजेट डेली बजेट आहे. आता हे लाईफ टाइम 7 मे 2024 पासून आतापर्यंत एवढे पैसे. म्हणजे हे फक्त 1-2 दिवसाचं ऍड नाही, हे स्टुडंटनी केलेले आहेत. बजेट तुम्ही वेबसाईट किती बजेट आहे? आमचं टोटल आहे ना 2 लाख रुपये बजेट आहे. मग वर्षाचं त्याच्यात का? नाही एका महिन्याचं. मग त्याच्यातलं गुगल ऍड साठी आम्ही वापरतो 60,000 रुपये फक्त मंथली. पण हे आता ज्यांनी केले ना हे फक्त प्रॅक्टिस साठी केलेले ऍड. आता बघा इम्प्रेशन किती आहे? 46. नंतर क्लिक किती आले? 2.9. कन्व्हर्जन किती झाले? थोडे. त्याच्यामध्ये CTR क्लिक थ्रू रेट किती आहे? 6.73%. हा क्लिक थ्रू रेट का वाढला, का कमी झाला? मग मला बघा इम्प्रेशन किती होते? म्हणजे 46,000 मुली पाहिल्या, त्याच्यातल्या मला किती आवडल्या? 2,900 आवडल्या. म्हणजे त्याचा पर्सेंटेज रेशो किती काढला तुम्ही? मग हे काढायचं असेल, CTR काढायचं असेल तर काय करायचं? टोटल नंबर ऑफ इम्प्रेशन असं करायचं का? टोटल नंबर ऑफ क्लिक्स करायचं. मग किती इथे टोटल नंबर? 2.93 डिवायडेड बाय 4.6 इंटू 100 केलं तर ऍन्सर जे येते ते काय येते? मग CTR तुम्हाला असं काढायला सांगतील. ते सांगतील की एका सिटीमध्ये तुम्ही ऍड रन केली आणि 44 तुम्हाला किती 100 काय आल्या? इम्प्रेशन आल्या आणि क्लिक 10 आले. तर तुमचं CTR किती आहे? 10 डिवाइडेड बाय 100 इंटू 100 केलं तर पर्सेंटेज किती आहे? CTR 10. म्हणजे CTR जर तुमचं 10च्या पुढे जर असेल तर तुमचे ऍड चांगले राहणार, अदरवाईज नाही. आणि CPC एका क्लिकला, तुम्ही आता जे विचारलं होतं एका क्लिकला किती पैसे लागले? मग CPC दिसते ऍव्हरेज CPC एका क्लिक साठी ₹1.54 लागले.
समजलं का? मग CTR कमी करायचं असेल तर काय करावं लागेल आणि कोणत्या क्लिकला किती हे केलंय हे पण इम्पॉर्टंट. असे ऍड कर बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस लर्न डिजिटल मार्केटिंग टुडे डिजिटल. आता इथं CTR का कमी आलाय त्याचं रिझन सांग म्हणजे तू सांग. तू दिसतंय सगळं व्यवस्थित. लय दिवस म्हणजे लय दिवस झाले अटेंडन्स केली नाही त्यांनी. नाही लय नाही ते ज्यावेळेस दिवशी केली त्यावेळेस CTR कमी का आला? इम्प्रेशन तर 10,504 आलेत आणि क्लिक एवढे कमी आलेत. काय एवढे कमी आलेत? डिजिटल मार्केटिंग तू सांग. कोर्सेस आहे इन पुणे. हा? मी काय केलं एकदम नटलो थटलो आणि Location लग्नाला काय गेलो. तर Location. सगळे लोक माझ्याकडे बघतात का मी कोट बीट घालून गेलो का त्यांना वाटतं अरे कोट घालून आलेलं कोण आहे नेमका माणूस. त्याच्यामुळे बघितलं पण बिना कोटचं जर गेलो मी तर कोणीच लक्ष देत नाही. त्यांना वाटतं अरे नॉर्मलच माणूस कोण आहे. त्या दिवशी सरांचं लग्न होतं आणि मीच कोटवर गेलो होतो आणि बाकीचे आमचा स्टाफ असं नॉर्मल होतं. मग सगळे लोक माझ्याकडे बघायचे का नवरदेव. नाही मी कोट घालून कोट आहे. म्हणजे त्यांना वाटलं कोण VIP माणूसच आलाय फॉर्च्युनर मधून उतरलाय एकदम आणि डायरेक्ट गेलाय. माग त्यांनी लाईन लावली होती ह्याला कशाला हा जेवायला. जेवायला जेवायला नाही होती पुण्यातली लग्न तुम्हाला माहित नाही का? आयरचं नसतं पुण्यात आयर नसतो. फोटो काढायला सगळ्यांनी रांगेत फोटो लावायचं. पण मी गेलो डायरेक्ट स्टेजवरती बोलवलं मला का कोटचा पण काहीतरी फायदा होता. मग तसंच आहे मला सांगायचं काय बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आणि नुसतं असं लिहिलं होतं 100% प्लेसमेंट गॅरंटी इन डिजिटल मार्केटिंग. जास्त लोक कुठं क्लिक करतील? 100%. मग तुमच्या लिहिण्यावरून सुद्धा CTR कमी होणार आहे. क्लिक्स नाही आले. तुम्ही जर टॉप घातलं तर लोक तुमच्याकडे जास्त वेळ पाहतील किंवा जास्त लोक पाहतील. आणि तुम्ही काय केलं नॉर्मल कपडे घातले तर काय होणार आहे जास्त लोक पाहणार नाही. माझे एक्झाम्पल पण तसेच असतात जसे आपले विद्यार्थी इथं. आजचं लेक्चर आपण थांबू अशा ऍड करायचं का? आणि खाली इथं कॉलचं बटन दिसतंय का? तुला कुठं दिसतंय? गुगल कार बरं नाही दिसत ना. इथं कॉलचं बटन म्हणजे कॉल आउट एक्सटेन्शन दिलंय का? नाही दिलं. आपली ऍड कशी दिसते आणि कशासाठी लोकांनी सर्च केल्यानंतर दिसली? एकाने सर्च केलं होतं काय केलं होतं के क्राफ्ट शाला डिजिटल मार्केटिंग फीज. ते के क्राफ्ट शाला नावाची इन्स्टिट्यूट होती त्यांनी ते सर्च केले त्याच्यात NMD दिसलं त्याला. का दिसलं असं? कारण कीवर्ड हे जे टाकले ते चुकीचे टाकले फ्रॉड टाकले. तर उद्याच्या लेक्चर मध्ये हे कीवर्ड मॅच टाईप तुम्हाला शिकवले ना मग तुमच्यामध्ये लक्षात येईल की जे मग एक्झाम्पल दिलं होतं 2 BHK फ्लॅट्स इन पुणे ते जर एखाद्या 2 BHK फ्लॅट फॉर रेंट असं टाकलं तरी पण का दिसत होतं तर ते कीवर्ड मॅच टाईप. आजच्या लेक्चर मध्ये हेडलाईन डिस्क्रिप्शन मेटा डिस्क्रिप्शन हे लिहायला शिकवलं आणि कीवर्ड रिसर्च साठी प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी 3 कीवर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जो प्रायमरी कीवर्ड असतो तो सगळ्यात 1 नंबरला टाकायचा आहे. सेकंडरी जो असतो तो डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचा आहे. प्रायमरी हेडलाईन मध्ये टाकायचा आहे. आणि असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर जर तुम्हाला टाकता आली तरच तुमचा फायदा आहे जीवनात नाही तर काहीच फायदा. आजचा लेक्चर आपण स्टॉप करू इथं. कोणाला काही डाऊट्स असेल तर विचारू शकता. प्रज्ञा ऋषी श्रुतिका शेजल देशमुख. सर ते क्लिकचं एक डाऊट होतं की आता नॉर्मल ऍड करतोय तर त्याचं पर क्लिकला समजा 20-30 रुपये असले ते क्लिक केलं ते समजा त्याचं जास्त काही जाणार नाही. पण एखाद्या पर्टिक्युलर माणसाने समजा बुर्ज खलिफा सर्च केलं आणि त्याच्याच वेबसाईटवर गेलं सगळं प्रोसेसर केलं शेवटला त्यांनी हेच केलं नाही मग त्यांचं पण तेवढं 1,000 रुपये किंवा 2,000 रुपये ते करतात ते पर क्लिक मग ते कट होणार आहे. कट हो. त्यांनी घेऊ किंवा नाही घेऊ काहीच नाही. गुगल ऍडचं काम काय आहे फक्त लोकांना दाखवणं. पण तिथं आता इथं गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल ह्याच्यामध्ये बिडिंग स्ट्रॅटर्जी असते बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे मला काय पाहिजे. माझा ऑब्जेक्टिव्ह मला फक्त इम्प्रेशन पाहिजे आणि मी बिडिंग स्ट्रॅटर्जी इम्प्रेशन ठेवली तर एकाने नुसतं पाहिलं त्याच्याकडे तरी पण माझे पैसे डिडक्ट होणार. पण माझा ऑब्जेक्टिव्ह फक्त कॉल आला पाहिजे. मग एखाद्याने नुसतं पाहिलं तर पैसे डिडक्ट नाही होणार. जर त्यांनी डायरेक्ट कॉलच्या बटनवरती क्लिक केलं तरच माझे पैसे डिडक्ट होणार अदरवाईज माझे पैसे डिडक्ट नाही. ते कमी होणार ना. हा त्या अकाउंट मधून डिडक्ट होणार. तर आता मोठ्या मोठ्या ज्या साईट आहेत आपण ज्यांना व्हिजिट करतो त्यांचं काय होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी हॉटेल्स इन महाबळेश्वर टाकलं
त्या टायमिंगला मला डायरेक्ट आता त्रियोगोची ऍड येते किंवा ओवीसी काय पण येईल. मग त्या ऍड म्हणजे त्यांचं पण पैसे जाणार आहेत बरोबर त्यांचे का? पण पैसे मग त्यांना काय फायदा आहे? त्यांचं हॉटेल पण नाहीत, काही नाहीत. एक फक्त त्याने हा. एक साईट तयार केल्या. त्यांनी एक साईट तयार केली. हा. आता सपोज एक एक्झाम्पल आहे. तू काय केले, 2 BHK फ्लॅट्स इन पुणेसाठी एक ॲड रन केली. माझी पिंपरीमध्ये साईट चालू आहे NMD रिॲलिटीची. हम्म. आणि तुम्ही आमच्याबरोबर टाईप केलाय. काय टाईप केलाय की जर तुम्हाला एक क्लायंट आणून दिला, त्याने जर 1 करोडचा फ्लॅट घेतला तर तुला मी 4% देतो. म्हणजे चॅनल पार्टनर. मग तुला 2 लाख रुपये भेटणार आहेत त्या फ्लॅटपासून. एक विकला तर. मग तू काय करणार आहे? एक ॲडव्हर्टाइजमेंट रन करणार आहे. ॲप